सकाळी उठून असं गोडगोड तोंड करून बाबांचा अभ्यास आम्ही स्वतःच करायला घेतला होता. वटपौर्णिमा होती, वहिनीने गोडगोड आवरलं होतं. दादाचं आणि वहिनीचं फोटोशूट चालू होतं, सखीचं मध्ये मध्ये करणं चालू होतं. मला पूजा करायची नव्हती. अर्थात मी या गोष्टी मानत नाही, बट तिथे येणाऱ्या बायकांच्या भावना दुखावल्या जाऊ नये म्हणून काही तिथे गेले नाही मी. सखीचं मस्त घर झाडणं चालू होतं, त्यानंतर ड्रॉइंग करणं तर आमचा रोजचाच खेळ झाला आहे. दुसऱ्या दिवशी आम्ही आजारी होतो, पण ॲटिट्यूड इतका भरलेला होता, स्वतःच्याच हाताने खायचं होतं. पुढे जाऊन अभ्यास करू की नाही माहीत नाही, पण आज चांगला अभ्यास चालू होता. औषधाच्या भीतीने आधीच आईच्या मांडीवर झोपून घेतलं होतं तिने. त्यानंतर उठल्यानंतर वहिनीने आज पहिल्यांदा तिला लॉलीपॉप दिला आणि नंतर तो आम्ही काढूनही घेतला. मी उठली आणि दिदी झोपली, अजिबात सण नव्हता. आम्ही दिदीला उठवलं. फायनली वेळ आली होती माझा कपाट रिकामा करायची. खूप जड प्रसंग होता हा, कारण जवळजवळ महिना दीड महिना झाला होता मी माहेरी राहत होती आणि आता फायनली निघायचं होतं. या सगळ्याची काहीच माहिती नसल्यासारखी सखी मस्त खिडकीत बसून तिच्या दादा दिदींचा खेळ बघत होता. भरलेली खेळण्यांची बॅगही तिने रिकामी केली होती, जसं तिला मामाच्याकडून हालायचंच नव्हतं. भेटूयात पुढच्या व्लॉगमध्ये. बाय.